शहर में 2 वर्ष से चल रही पब संस्कृति के विरुद्ध आंदोलन का रूप अपनाने की घोषणा आज दोपहर आयोजित पत्रकार परिषद के सर्वदलीय नेताओं ने की। नेताओं ने कहा कि शहर की आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक नगरी के रूप में पहचान बनाए रखने और पब संस्कृति कतई न पनपने देने के लिए हम सब एक है। शासन और प्रशासन से इस मुद्दे पर एक होकर संघर्ष के लिए हम तैयार है। इन नेताओं ने पब किसी भी सूरत में शुरू न करने देने की मांग प्रशासन से की है। मराठी पत्रकार भवन में आयोजित प्रेस वार्ता में नेताओं ने कहा कि पब संचालकों पर कार्रवाई का अधिकार एक्साइज को है। एक्साइज विभाग को कार्रवाई करनी चाहिए, अन्यथा हम कानून हाथ में लेंगे तो हम पर अपराध दर्ज किए जाएंगे। नेताओं के साथ साथ महाकाली माता पीठाधीश शक्ति महाराज भी पत्रकार वार्ता में उपस्थित थे। कांग्रेस के दोनों शिवसेना नेता, प्रहार, भीम ब्रिगेड, भीम आर्मी, अनेक दलों के नेता, कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित थे। उनमें शक्ति महाराज, राहुल माटोडे, राम पाटिल, समीर जवंजाल, राजेश वानखडे, बंटी रामटेके, रितेश तेलमोरे, नंदू काले, विक्रम तसरे, निखिल देशमुख, शुभम शेगावकर, मुन्ना वसू, अंकुश आठवले, केवल हिवराले, योगेश बुंदिले आदि का समावेश रहा। आता साध्या ठिकाणी दारू पिण्याची वेळ मर्यादा दिली आहे एक्साइजनी FL3 साठी 10 ते आवाजाची मर्यादा रात्री 10 ते 6 वाजेपर्यंत आवाजाची मर्यादा बंद, म्हणजे 10 वाजेपर्यंतचा वेळ हा सगळ्यांना, खाजगी असो की सार्वजनिक ठिकाण असो, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णतः बंदी, असा सुप्रीम कोर्टाचा जी आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। दारू पिण्याची मर्यादा, दारू परवाना रूम मध्येच टेबलावर शिस्तीत बसून प्यावी, पिणारा 21 वर्षाच्या खालील असावा, 21 वर्षाच्या खाली सॉफ्ट ड्रिंक म्हणजे बियर पिता येईल, 25 वर्षाच्या वरच्याच माणसाला फक्त दारू पिता येईल, पिणाऱ्याजवळ परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे। आता या पब मध्ये काय नाही, एकाही पब मध्ये टीपी नुसार खरेदी विक्री केली जात नाही, म्हणजे शासकीय माल जो बारवाल्याला घ्यावा लागतो तो थोडासा महागात पडते, त्याच्यामुळे ते त्याच्यापासून घेत नाही। एक कोणीतरी इथे एजंट आहे, त्याच्या मार्फत हे माल बाहेरून घेतात, ज्याच्यात त्यांना पैसे जास्त वाचतात, तो ट्रेडचा माल असतो, म्हणजे दुकानातून विकत घेतलेला माल असतो, त्याच्यात त्यांना कमिशन जास्त वाचते। प्रायव्हेटचा माल घेतात ते स्वतः माल उचलत नाही। माल उचलत नाही तर ते मागच्या 5-6 महिन्यापासून आमच्या माहितीनुसार त्यांचं रजिस्टर खाली पडलेलं आहे, त्यांनी कोणता माल घेतलाही नाही आणि विक्री करताना दाखवलाही नाही, कारण की हा जो ट्रेडचा माल आहे तो हा कच्च्यातला माल आहे, म्हणजे याच्यात गव्हर्नमेंटची जीएसटी बुडून आली। बाहेरील वाईन शॉप मधून येणारा ट्रेडिंगचा माल वापरल्यामुळे तो गव्हर्नमेंटचा जीएसटी डुबणारा एक विषय आहे। दारू नाही, परवाना तर 31 वर्षापासून सुरू, अनलिमिटेड। मग मी काय म्हटलं, 6 बंद केले नाही तर 600 बंद होतील, आम्ही तेच सांगत आहे। म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे, पहिले 6 बंद करा। आम्ही 6 साठी बोंबलत आहे, 600 साठी नंतर बोंबलू कधीतरी, पहिल्या 6 साठी बोंबलत आहे। शहरातील काही श्रीमंत लोकांनी पैसे कमवायच्या हवासापायी बार लायसन्सच्या नावाने पब कन्सेप्ट सुरू केला आहे। आता निश्चितच पब हा विषय विरोधाचा का बरं अनेकांना प्रश्न असेल। त्या पब मध्ये नेमकं होते काय ते आधी सांगतो। पब मध्ये 18 वर्षातील खाली मुलींना प्रवेश मिळतो, 18 वर्षाच्या वरील मुलींना सुद्धा प्रवेश मिळतो, कपल एंट्री राहते, नियमबाह्य पद्धतीने पैसे घेतले जातात। त्यानंतर या पबला जे वेळेचं बंधन बिलकुलच नाही, जे रात्री 12 ते 4 पर्यंत चालतं आणि अक्षरशः गोंधळ धिंगाणा घातला जातो, असा आमचा आरोप नाही, आमच्याकडे तशा प्रकारचे पुरावे आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये छंद शिबिर असो, मार्गदर्शन असो किंवा इतर शिबिरांमध्ये आधी स्टुडंट लोक गुंतवून जायचे, जसं की HUPM मध्ये स्पोर्टच्या माध्यमातून मुलांना शिबिर लावण्यात येत होते। आज तो शिबिर हा कन्सेप्ट संपला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्रास विद्यार्थी, आम्ही सगळे विद्यापीठासाठी आंदोलन करणारे लोक आहोत, 5 जिल्ह्याचं विद्यापीठ आपलं संत गाडगावा, विद्यार्थी जर आज पाहाल तो कुठे आहे, त्याला ऑनलाईन अर्ज कुठे भरले जातात ते माहित नाही, त्याला सोमेश्वर मार्गदर्शन कुठे हे माहित नाही, त्याला शिक्षणासंबंधातली माहिती नाही, पण त्याला पब कुठे आहे निश्चित माहिती आहे।
या पब मध्ये प्रवेश करणारा प्रत्येक विद्यार्थी जरुरी नाही की तो शहरातलाच आहे, बाहेरगावून शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा या पब मध्ये रात्रभर धिंगाणा घालत असतात, शहराचा सत्यानाश करत असतात. गेल्या शनिवारी आम्ही स्वतः आमची पूर्ण टीम तापडिया मॉल समोर असताना अक्षरशः झिंगाट होऊन मुली बाहेर निघाल्या आणि आमच्याशी सुद्धा वाद करू लागल्या आणि कशा प्रकारे तो पब चांगला आहे आम्हाला सांगू लागल्या. पण आम्ही मुलींशी कुठलीही वादावादी न करता सरळ आम्ही आमच्या मुद्द्यावर होतो की आम्हाला पब बंद लागेल, आम्ही तो पब बंद करून दाखवू.